नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवंय? मुलांना चांगल्या सवयी, चांगले विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवंय? एक उत्तम माणूस घडवण्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवंय? खरं तर हे प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात असतातच, कारण प्रत्येकाला आपलं मूल उत्तमच घडवायचंय. रोहन कुलकर्णी यांची याविषयी एक पोस्ट वाचनात आली. खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी रोज करायला सांगितल्यात, ज्यातून आपण आपल्या पाल्याचा उत्तम व्यक्तिमत्व विकास घडवू शकतो. तीच पोस्ट आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. मंडळी, आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठा परिणाम करतात, ज्याला आपण नेहमीच कमी लेखतो. पण खरं सांगू का, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे मुलांची भावनात्मक बुद्धिमत्ता ही कोणती भारी टेक्स्टबुक स्किल नाही आहे. ही रोजच्या घरातल्या छोट्या रिच्युअल्समधनं तयार होते. अगदी तुम्ही जी गोष्ट 5 मिनिटामध्ये करू शकता ना, ती गोष्ट मुलांचं आयुष्य बदलू शकते. मुलांचा इमोशनल कोशंट कसा वाढवायचा? पण वेळ कमी आहे, कामं जास्ती आहेत, कुठून सुरू करायचं कळत नाही आहे. यासाठीच काही 5 मिनिटाच्या सवयी आहेत या, आणि या सवयी रोजच्या दिनक्रमात आपण आजमावल्यानं तर नक्कीच 15 दिवसातच आपण स्वतःतला आणि आपल्या मुलांमधला फरक बघू शकू. त्यातला पहिलं जे आहे ते म्हणजे इमोशनल नेमिंग रिच्युअल. नाव घेतलं की अर्धं काम झालं बघा. मुलांना ना स्वतःच्या फिलिंग्ज ओळखायला शिकवणं हा EQचा पाया आहे. आपण मोठी माणसंही कधी कधी कन्फ्यूज असतो बघा, म्हणजे नक्की राग आहे का फ्रस्ट्रेशन आहे हे आपल्यालाच कळत नाही. मग यासाठी काय करायचं? सकाळच्या 5 मिनिटात किंवा रात्री झोपण्याआधी एक छोटासा प्रश्न, आज तुला कसं वाटतंय? सांग एका शब्दात. मग हॅपी, सॅड, अँग्री, कन्फ्यूज, बोर, एक्सायटेड, काहीही फिलिंगला नाव दिलं ना की ब्रेन शांत होतं. न्यूरोसायन्समध्ये याला म्हणतात नेम इट टू टेम इट. आय कॉन्टॅक्ट मिनिट. आपण मुलांशी बोलतो बघा, पण बऱ्याच वेळा फोनवर स्क्रोल करत असतो किंवा काम करत असतो. EQचा मोठा भाग येतो तो अट्यून कम्युनिकेशनमधून. काय करायचं? रोज फक्त 1 मिनिट मुलासमोर बसा. कसलंही डिव्हाइस नको जवळ, जस्ट आय कॉन्टॅक्ट. आणि एक साधा प्रश्न विचारायचा, सांग आज तुझ्या दिवसात कुठली एक बेस्ट गोष्ट घडली आहे? यातून मुलाला अटेन्शन मिळतं, आणि अटेन्शन म्हणजे इमोशनल सिक्युरिटी. तिसरं म्हणजे फिलिंग टू ॲक्शन रूल. काय करायचं यात? तर मुलांबरोबर 5 मिनिटात आजचा एक इन्सिडेंट रिवाइंड करा. फॉर एक्झाम्पल, आज तू रागवलास तेव्हा पुढे काय केलंस? आज तू खुश होतास, त्यातनं काय शिकायला मिळालं तुला? मुलांना हे विचारलेलं आवडेल, कारण त्यातून त्यांना स्वतःकडे बघणं शिकता येईल. इंट्रोस्पेक्शन इज रिअली इम्पॉर्टंट. नंबर 4 म्हणजे एम्पथी गेम. त्याला कसं वाटत असेल? हे खूप सुंदर आणि सिम्पल आहे. म्हणजे एम्पथी वाढवण्यासाठी एक हलका फुलका गेम आहे. यात काय करायचं माहिती आहे? घरातल्या छोट्याशा प्रसंगाबद्दल 5 मिनिटं बोलायचं. आता उदाहरणच द्यायचं झालं तर, आज दादाचा पेन हरवला, कसं वाटलं असेल ना त्याला? शेजारची मावशी पाय घसरून पडली, काय मनात आलं असेल तिच्या? जेव्हा मुलं इतरांच्या भावना कल्पनेतून अनुभवतात ना, तेव्हा एम्पथी तयार होत असते. 5 काम डाऊन प्रॅक्टिस. 60 सेकंदात शांत कसं व्हायचं? इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे रेग्युलेशन. मुलं अपसेट झाली तरी शांत होण्याची क्षमता त्यांच्यात वाढवायची. ती कशी? तर 2 डीप ब्रीथ्स म्हणजे 2 मोठे श्वास घ्यायचे. हाताची मूठ 5 सेकंद घट्ट करायची, मग सोडायची. 10 सेकंद काउंटडाऊन करायचं. एक पॉझिटिव्ह अफर्मेशन,
मी शांत होऊ शकतो, मी शांत होऊ शकते. ह्या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस ना आपल्या मेंदूला शांत करतात. मुलांचे टँट्रम्स, जे काही हट्ट आहे अवाजवी, ते 40% कमी होतात. समजून घेणं, भावना ओळखणं आणि शांतपणे हँडल करणं. मंडळी, मुलांना त्यांच्या आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती बनवायचं असेल ना, तर सगळ्यात आधी त्यांना स्वतःच्या भावनांशी मैत्री करणं गरजेचं आहे. मग बाकी ते सगळं स्वतः शिकतील. पण भावनांशी ओळख करून देणं, त्या भावनांना टॅकल करता येणं, नको असलेल्या भावनांमधून वेळीच बाहेर पडता येणं, हे पालक म्हणून नक्कीच आपण जागरूकतेनं त्यांच्यात झिरपवू शकतो, त्यांना शिकवू शकतो. हे आपण प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.